सुरुवातीला महत्त्वाची बातमी, नाशिकमधून तपोवन परिसरात प्रस्तावित असलेल्या MICE सेंटरची निविदा अखेर रद्द झालेली आहे। 35 एकर क्षेत्रावर 33 वर्षांसाठी इथं प्रदर्शन केंद्र आणि बँक्वेट हॉल बांधण्यात येणार होतं। आता निविदा रद्द झालेली आहे। निविदा रद्द झाल्याचे नोटिफिकेशन शासनाच्या वेबसाईटवर जारी करण्यात आलेले आहे। पर्यावरण प्रेमींनी MICE निविदा रद्द करण्याची मागणी केली होती। आता प्रशासनाच्या या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे पर्यावरण प्रेमींनी। मंत्री गिरीश महाजन यांच्या आदेशानंतर प्रशासनानं निविदा रद्द केलेली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांच्याकडून। प्रांजल, काय अधिक माहिती या नव्या नोटिफिकेशन बाबत? हिमालय तपोवनातील साधुग्राम परिसरामध्ये जी झाडं आहेत ती तोडण्यात येऊन तिथे MICE सेंटर जे आहेत ते उभारण्यात येणार होतं। दरम्यान MICE केंद्र म्हणजे प्रदर्शन केंद्र, बँकेट हॉल, रेस्टॉरंट असं जवळपास 35 एकर क्षेत्रावरती बांधण्यात येणार होतं आणि याची जवळपास 33 वर्षांची मुदत देण्यात आलेली होती। यातील कुंभमेळ्यासाठीचं जे वर्ष आहे ते वर्ष सोडलं तर इतर दिवशी हे सर्व बँकेट हॉल वगैरे आहेत त्यांचा वापर हा केला जाणार होता आणि याला कडाडून विरोध करत पर्यावरण प्रेमींकडून बघायला मिळत होता। यावरून राजकारण देखील तापलेलं होतं। ही MICEचं जे टेंडर आहे ते रद्द करण्याची मागणी केली जात होती। आपण बघितलं तर गिरीश महाजन कुंभमेळा मंत्री आहेत, त्यांनी 3 दिवसांपूर्वी आम्ही हे टेंडर जे आहे ते रद्द करू, झाडं आम्ही तिथली एकही तोडणार नाही असं म्हटलेलं होतं आणि अखेर ही जी मागणी पर्यावरण प्रेमींची ती पूर्ण झालेली आहे। शासनाच्या वेबसाईटवरती हे टेंडर रद्द झाल्याचं नोटिफिकेशन हे प्राप्त झालेलं आहे आणि एकंदरीतच या निर्णयामुळे कुठेतरी पर्यावरण प्रेमींकडून देखील समाधान व्यक्त केलं जात आहे। नक्की, धन्यवाद प्रांजल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।